नमस्कार मित्रांनो, आमची सुरक्षा रक्षक मंडळामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजचा आपला विषय खूप खास आहे। ते विषय आहे आपला वेसल। वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये कुठल्या सिच्युएशनला कोणत्या प्रकारचं वेसल वाजवायचं आहे हे बहुतेक जणांना माहीत नाही। जे जुने सीनियर सिक्युरिटी गार्ड आहेत, सुरक्षा रक्षक आहेत, त्यांना सर्वांना माहिती आहे, पण नवीन जे आले सुरक्षा रक्षक त्यांना वेसलचे प्रकार माहीत नाही। कारण की इंटरव्ह्यूच्या वेळेसही सुद्धा वेसलचे प्रकार विचारले जातात की पार्किंगच्या वेळेस कुठले वेसलचा प्रकार साऊंड वाजवायचा आहे आणि इमर्जन्सीला कुठल्या प्रकारचा वेसल वाजवायचा आहे आणि जर राऊंडच्या वेळेस कुठल्या प्रकारचं वेसल वाजवायचं आहे हे बहुतेक लोकांना माहीत नाही। जो पहिला जो वेसल असतो तो म्हणजे जर एखादी व्यक्तीचं ध्यान आपल्याकडे आकर्षित करायचं आहे, आपण त्याला नावाने किंवा ओळखू शकत नाही आणि तो लांब आहे जरा आपल्याकडने, त्याला एक छोटासा शॉर्ट टर्म वेसल वाजवून आपण लगेच त्याचं आपण ध्यान आपल्याकडे घेऊ शकतो। ते या प्रकारे बस छोटासा याला हे एक छोटासा वेसल ते, कारण की एकाचा ध्यान एकत्रित आपल्याकडे एखादं ध्यान आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आपण ह्याचा वापर केला जातो। आपले कोण सुरक्षा रक्षकांनी करू शकतो किंवा एखाद्या नवीन व्यक्तीसाठीही ह्याचा वापर केला जातो। दुसरा जो वेसलचा प्रकार आहे तो आहे व्हेकलसाठी। व्हेकल पार्किंग रिव्हर्समध्ये घेत असतात, त्यांना जे मार्ग दाखवायचं काम करतो आपण या वेसलद्वारेच करतो। ते या प्रकारे आपण त्यांना इंडिकेट करू शकतो। बस या प्रकारे आपण म्हणजे दोन वेळा टुकटुक टुकटुक पाठीमागे येण्यासाठी आणि त्यानंतर गाडी थांबवताना मोठासा वेसल वाजवून स्टॉप करून टाकायचं मध्ये। हे पार्किंगच्यासाठी आपण हे सर्वात जास्त कॉमनली वापरलं जातो। हे नवीन सुरक्षा रक्षकांना बहुतेक लोकांना माहिती नसेल आणि ज्यांना माहीत असेल त्यांना तर कॉंग्रॅच्युलेशन, कारण की इतरांनाही आपल्याकडनं काही माहिती देणे गरजेचे आहे। त्याच्यानंतर इमर्जन्सी जे वेसल असतात जे बहुतेक रेअरमध्ये वाजवलं जातं। एकदम इमर्जन्सीमध्ये म्हणजे आग लागली, कुणी वरतून पडले किंवा काय तर दुर्घटना घडली, तेव्हा ते दुसऱ्या व्यक्तींना सिनियर्सला कळवण्यासाठी आपल्याला गोष्ट माहिती आहे, फक्त आपण एकटेच आहे तिकडे, त्यासाठी आपल्याला वेसल वाजवायचे कंटिन्यू वाजवायचं आहे। कारण की सिनियर्स किंवा एखाद्या व्यक्तींना माहिती आपल्याकडे सिनियर लोकांना माहिती पडोस तर वाजव, त्यांना माहिती पडल्यानंतर आपण आपलं वेसल वाजवणे बंद करणे। ते या प्रकारे आपण वेसल वाजवू शकतो, कंटिन्यू वाजवायचं वेसल। तुम्ही या प्रकारे 5 वेळा 10 वेळा वाजवू शकता। पण जर समोरच्याला माहिती झाली की काहीतरी इन्फॉर्मेशन इमर्जन्सी आहे तर आपली वेसल आपण थांबवू शकतो। त्याच्यानंतर राऊंड वेसल असतो जो नाईटला जास्त वापरला जातात। जे मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये केमिकल कंपनी जिथं कॉस्टली मटेरियल असतात, गोल्ड वगैरे किंवा जास्त याच्या व्यतिरिक्त मटेरियल काय काय असतात, पण तिकडे कसं नाईटला कंटिन्यू जागणे लागते आणि सिक्युरिटी टाईट ठेवावी लागते जेणेकरून काही घटना घडू नये। त्यासाठी नाईट राऊंड वेसलही असतात, प्रत्येक 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी किंवा अर्ध्या तासांनी असते। ते प्रत्येक साईडच्या नुसार असते, ते तुम्ही या प्रकारे वाजवू शकता। नाईट राऊंड वेसल असतात, एकदम लॉंग वेसल घ्यायचा आणि शेवटी सोडताना स्लोली सोडायचा, ह्याला नाईट राऊंड वेसल म्हटले जाते। जसं की एका कंपनीमध्ये नाईटला 10 पोस्ट असतात, 15 पोस्ट असतात, की प्रत्येकजण एक एक पोस्टवरती या टायमाला वाजवणे कंपल्सरी असते। ते तुम्ही या प्रकारे नाईट राऊंड वेसल वाजवू शकता। एकदम वेसल एकदम त्याचं जो साऊंड आहे हाय वरती घेऊन आणि नंतर शेवटी सोडताना स्लोली सोडायचं आहे। या प्रकारे वाजवून आपण नाईट राऊंड वेसल वाजवू शकता। जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो किंवा आपल्या नवीन सुरक्षा रक्षक जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या आणि भेटला तर टाईम तुम्ही घंटाही वाजवून घ्या, जेणेकरून सुरक्षा रक्षकबद्दल नवीन जी काय माहिती अपडेट आले ते लवकरात लवकर आपल्या सुरक्षा रक्षकांपर्यंत पोहोचावी हीच आमची विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।